स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण राष्ट्रीय पोषण सप्ताह या निमित्ताने कार्यक्रम साजरा करत आहोत. त्यामध्ये आपण दररोज नवीन नवीन पाहुण्यांना आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन घेत आहोत. याच मार्गदर्शना अंतर्गत आज आपण एक नवीन पाहुण्यांचा परिचय मी तुम्हाला करून देणार आहे. तर सीपीएन बेरार महाविद्यालय, दयानंद आर्य कन्या महाविद्यालय आणि नबीरा महाविद्यालय काटोल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण मास हा साजरा करण्यात येत आहे. हा दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये साजरा करण्यात येतो. तर आजच्या या कार्यक्रमाला आमच्या तीनही महाविद्यालयाच्या लाभलेल्या प्राचार्यांचे मी इथे स्वागत करते आहे. त्याचबरोबर आम्हाला लाभलेल्या आजच्या ज्या गेस्ट आहेत त्यांचंही मी इथे स्वागत करते आहे. तर हा 7 दिवसीय स्टुडंट वर्कशॉप जो ऑर्गनाइज केलेला आहे त्याचा विषय आहे करिअर पाथ इन न्यूट्रिशन, फूड सेफ्टी अँड वेलनेस. या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करून त्या अंतर्गत त्यांना कोणकोणते करिअरचे लाभ होऊ शकतात याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. तर आज आपल्याला लाभलेल्या आजच्या आपल्या पाहुण्या आहेत डॉक्टर वैशाली धनविजय मॅडम. यांचे मी इथे स्वागत करते आहे. नमस्कार मॅडम. तर या धनविजय मॅडम संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती येथे होम सायन्स डिपार्टमेंटला प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. यांचे एज्युकेशन MSc फूड अँड न्यूट्रिशन नेट आणि PhD याच विषयामध्ये झालेलं आहे. तसंच यांना 18 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. आणि यांचं महत्वाचं सांगायचं म्हणजे या आपल्या विषयाच्या अंतर्गत यांनी विविध कार्यक्रम सादर केलेले आहेत, विविध व्याख्यानं सादर केलेली आहेत. त्याचबरोबर आहार आणि पोषण यावर यांचे न्यूजपेपर मध्ये आणि मॅगझिन मध्ये खूप लेख येत असतात. तसंच त्या डायटिशियन म्हणून त्यांनी विविध हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे अनेक रिसर्च पेपर या विषयावर त्यांनी सादर केलेले आहेत. तसेच ते लाईफ मेंबर आहेत इंडियन डायटिशिक असोसिएशन, न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया आणि इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनचे या लाईफ मेंबर आहेत. आणि आज आपल्याला या मार्गदर्शन करणार आहेत अँटीऑक्सिडंट बूस्ट युअर इम्युनो सिस्टीम. म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अँटीऑक्सिडंट काय कार्य करतात आणि याच्यातून आपल्याला कोणकोणते करिअरचे मार्ग प्राप्त होतील असा या विषयावर आज आपल्याला लाभलेल्या आहेत डॉक्टर वैशाली धनविजय मॅडम. यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. धन्यवाद दमयंती मॅडम आणि सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी. डॉक्टर सुजाता साखरे मॅडम, डॉक्टर रत्न पारखी मॅडम आणि सगळे उपस्थित या सगळ्यांचे मी स्वागत करते. आजचा माझा टॉपिक आहे अँटीऑक्सिडंट्स बूस्ट युअर इम्युन सिस्टम. मी स्क्रीन शेअर करते. दिसते स्क्रीन दिसते का? हो मॅडम दिसते दिसते दिसते. या तर आजच्या आपल्या या लेक्चरला सुरुवात करूया जो आहे अँटीऑक्सिडंट्स वरती. आणि सगळ्यांना नमस्कार पुन्हा एकदा. मी डॉक्टर वैशाली धनविजय, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ होम सायन्स, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी. या राष्ट्रीय पोषण वीक म्हणूया आपण किंवा मंथ जो आता आपण सेलिब्रेट करतो त्याची जी थीम आहे ती सगळ्यांना लागू होईल अशी थीम असते. आणि यावर्षी जे आहे की त्यांचं अवेअरनेस वरती जास्त महत्व दिलेलं आहे. तर या अवेअरनेस मध्ये अँटीऑक्सिडंट्स जे आहेत जे अत्यंत आवश्यक आहेत आपल्या शरीराला, त्या अँटीऑक्सिडंट्स साठी आपल्याला काय काय घेतलं पाहिजे आणि त्या अँटीऑक्सिडंट्सचं काम काय आहे ते आज आपण बघणार आहोत. तो अँटीऑक्सिडेंट्स ऐसे तत्व होते हैं या ऐसे सब्सटेंसेस होते हैं जो हमारे शरीर से जो विषैले घातक फ्री रेडिकल्स तैयार होते हैं उनको निकाल देते हैं. म्हणजे अँटीऑक्सिडंट असे पदार्थ आहेत की जे आपल्या शरीरात तयार होणारे फ्री रॅडिकल्स आहेत जे आपल्या शरीराला हानी पोहोचवतात त्या
पदार्थांना काढून टाकतात किंवा त्यांना न्यूट्रलाइज करतात आणि आपल्या शरीराला संरक्षण देतात. तर हे असे अँटीऑक्सिडंट्स जे आहेत ते आपल्याला मुख्यत्वे करून आपल्या आहारातून मिळत असतात आणि आपल्या बॉडीमध्ये पण अशी सिस्टीम असते की ते अँटीऑक्सिडंट म्हणून काही एन्झाईम्स असे काम करत असतात. सगळ्यात प्रथम आपण बघूया की फ्री रॅडिकल्स म्हणजे काय. अँटीऑक्सिडंट्सचं कार्य समजण्यासाठी आपल्याला फ्री रॅडिकल्स म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे एक मॉलिक्यूल आहे आणि तुम्ही बघू शकाल की त्या मॉलिक्यूल मध्ये आपल्याला काही इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत. ये मॉलिक्यूल में जो आउटर ऑर्बिट है वहां पे आप देख सकते हैं कि वहां पे एक इलेक्ट्रॉन जो है वो अनपेयर्ड है, यानी वो पेयर में नहीं है. बाकी सब जगह आपको पेयरिंग दिख रहा होगा, वो एक जगह में पेयरिंग नहीं है. और इस वजह से ये जो मॉलिक्यूल है वो हाईली रिएक्टिव हो जाता है, यानी वो दूसरों से इलेक्ट्रॉन करता है और इस प्रक्रिया में दूसरे मॉलिक्यूल्स को भी वो अनस्टेबल कर देता है. सो ये फ्री रेडिकल्स जो है वो ये बहुत घातक होते हैं क्योंकि ये फ्री होते हैं और दूसरों को क्षति पहुंचाने का काम करते हैं. खुद का ऑर्बिटल जो है वो पेयर करने का वो कोशिश करते हैं. तो ये इलेक्ट्रॉन्स जो होते हैं जो फ्री रेडिकल्स के लिए जो बन जाते हैं उस फ्री रेडिकल्स के लिए वो हाईली रिएक्टिव हो जाते हैं, अनस्टेबल हो जाते हैं और इस वजह से वो उसकी चेन रिएक्शन चालू रहती है कि दूसरों से वो लेते रहते हैं, फिर वो फ्री रेडिकल्स और तैयार हो जाते हैं और वो फ्री रेडिकल्स और बढ़ते जाते हैं. तो ये जो प्रोसेस होती है ये कंटिन्यूस चलते जाती है, इसलिए इनको स्टेबल करना बहुत जरूरी होता है और इस स्टेबल करने के प्रक्रिया में एंटीऑक्सीडेंट्स बहुत महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं. सो ये फ्री रेडिकल्स आते कहाँ से हैं? तो हम देखेंगे कि फ्री रेडिकल्स जो है कुछ बाह्य सोर्सेस से भी आते हैं. बाहेरचे जे स्रोत आहेत ते बाहेरचे स्रोत कोणते आहेत? जसं काही रेडिएशन्स असतात, आयोनायझिंग रेडिएशन्स आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आहेत, काही किरणोत्सर्ग आपण ज्याला असं म्हणतो की आयोनायझिंग रेडिएशन्स म्हणजे. त्याच्यानंतर काही काही रसायन्स असतात, कुछ रासायनिक पदार्थ होते हैं, स्मोकिंग है, पोल्युशन, प्रदूषण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरामध्ये जनरेट होत असतात. त्याच्यानंतर डाएटद्वारे सुद्धा फ्री रॅडिकल्स तयार होत असतात. म्हणजे जो आपण आहार घेतो तो जर खूप असा वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी फूड्स असतील, खूप जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये प्रोसेस्ड फूड्स असतील किंवा प्रोसेस्ड फूडचा अधिक वापर झाला आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या कुकिंग मेथड्स जर बरोबर नसतील तर ह्या प्रोसेसिंग मध्ये देखील फ्री रॅडिकल्स शरीरामध्ये तयार होत असतात. त्याच्यापासून काही घातक या सगळ्या प्रक्रियेमध्ये घातक पदार्थ तयार होत असतात. आपल्या शरीरामध्ये देखील ते घातक पदार्थ हानी पोहोचवतात. त्यामुळे आपल्या आहाराद्वारे सुद्धा आपल्याला फ्री रैडिकल्स से मिलत असतात. उसके बाद में कुछ ऐसे प्रक्रिया अपने शरीर में भी चलती रहती है कि जिससे हमें आंतरिक सोर्सेस से ये फ्री रेडिकल्स मिलते रहते हैं. जैसे रेस्पिरेशन है, मेटाबॉलिज्म है, इन्फ्लेमेशन है, फैगोसाइटोसिस है, ये सब क्रियाएं जो होती है उनमें से भी फ्री रेडिकल्स जनरेट होते हैं. तो मेटाबॉलिज्म यानी चयापचय क्रिया जो होती है, जिसे हम चयापचय क्रिया बोलते हैं, तो कुछ तैयार होना और कुछ ब्रेकडाउन होना, उस प्रक्रिया निरंतर हमारे शरीर में चलती रहती है, सेल्यूलर लेवल पे चलती रहती है. फैगोसाइटोसिस है, जो कुछ इन्फेक्शन होता है उसको हम एनकाउंटर करते हैं तो हमारी जो प्रतिरक्षा प्रणाली होती है वो सबसे पहले इस प्रक्रिया में सबसे सामने होती है कि वो इन्फेक्शन को कैसे हटाया जाए. ये सब चालू रहता है और इनमें से भी फ्री रेडिकल्स जनरेट होते हैं. तो ये फ्री रेडिकल्स बाह्य कारण हो या आंतरिक कारण से तैयार होते हो, अगर वो ज्यादा मात्रा में तैयार हो गए तो हमारे शरीर को हानिकारक होते ही. तो ये फ्री रेडिकल्स जो है वो अलग अलग टाइप के फ्री रेडिकल्स होते हैं. ऑक्सीजन फ्री रेडिकल्स, नाइट्रोजन फ्री रेडिकल्स, लिपिड फ्री रेडिकल्स और अदर रेडिकल्स. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू, जो आपल्याला अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे जो प्राणासाठी अत्यंत आवश्यक आहे असा प्राणवायू देखील वेगळ्या रूपामध्ये जेव्हा घातक ठरतो, म्हणजे सिंगलेट ऑक्सिजन, हायड्रॉक्सिल आयन आणखीन त्याच्याशी घातक रूपामध्ये जेव्हा तो तयार होतो तेव्हा तो फ्री रेडिकल्सचं काम करतो.
आणि नायट्रोजन आहे, नायट्रोजनच्या पण काही स्पीसीज असतात, त्या सुद्धा फ्री रॅडिकल्स म्हणून काम करतात. किंवा लिपिडचं जे काही रूप आहेत, लिपिड परऑक्सिडेशन मध्ये तयार होणारे जे फ्री रॅडिकल्स आहेत, हे फ्री रॅडिकल्स आपल्याला खूप हानी पोहोचवतात आणि ते वेगवेगळ्या मेम्ब्रेन सोबत ते रिॲक्ट करतात. लिपिड्स आहे, न्यूक्लिक ऍसिड्स, त्याच्यानंतर प्रोटीन्स, एन्झाईम्स, डीएनए, या सगळ्यांवरती ते हानी पोहोचवत असतात. आणि यावरती हल्ला झाल्यास आपल्या शरीरावरती, वेगवेगळ्या ऑर्गन्स वरती, आपल्या सेल्स वरती, आपल्या टिश्यूज वरती हल्ला झाल्यावरती मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसत असतात. हे फ्री रॅडिकल्स नॉर्मली आपल्या शरीरामध्ये नेहमी तयार होत असतात आणि आपल्या शरीरामध्येच अशी सिस्टीम असते की त्याला ते न्यूट्रलाइज करत असतात. पण तरी देखील बऱ्याच कारणांमुळे या फ्री रॅडिकल्सचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढतं आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नावाची अशी कंडिशन निर्माण होते. म्हणजे जे आपण डाएट मधनं जे अँटीऑक्सिडंट्स घेतो किंवा आपल्या शरीरातली जी काही प्रणाली आहे, या प्रणालीच्या आवाक्याबाहेरचे म्हणजे प्रमाण त्यांचं वाढतं आणि त्याच्यामुळे काय होतं, पेशींवरती जास्त प्रमाणात फ्री रॅडिकल्सचा हल्ला होतो आणि त्या पेशींना खूप जास्त प्रमाणामध्ये आघात पोहोचवतात. त्याला म्हणतात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. आणि हा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे, हा कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे आहेत, म्हणजे जे पसरणारे, संसर्गाद्वारे जे पसरणारे रोग आहेत आणि जे संसर्गाद्वारे न पसरणारे रोग आहेत, त्या दोन्हींसाठी कारणीभूत ठरतो. या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मध्ये आपली इम्युन सिस्टीम अत्यंत वीक होऊन जाते, आपली प्रतिकारक शक्ती अत्यंत कमजोर बनते आणि त्याच्यामुळे काय आहे की ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढल्यामुळे आपल्याला संसर्ग होण्याचा देखील खूप जास्त प्रमाणात चान्स असतो. त्यानंतर या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आपण मगाशीच पाहिलेलं आहे की कुठल्या कुठल्या कारणांनी फ्री रॅडिकल्स तयार होतात. पण हा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे तो वाढवण्यासाठी देखील आणखीन बरेच काही फॅक्टर्स त्याला कारणीभूत असतात. जसं प्रदूषण आहे, टोबॅको आहे, काही एखादी इंजुरी, ट्रॉमा, मेंटल ट्रॉमा किंवा फिजिकल ट्रॉमा असेल आहे, ज्याला आपण आघात म्हणूया, काही मानसिक किंवा शारीरिक आघात असतात. हाइजीन अगर बराबर नहीं रहा, हमने स्वच्छता का ध्यान नहीं रहा, तो बार बार हमें संसर्ग होता रहता है और उस इन्फेक्शन की वजह से भी हमारे शरीर में ऑक्सीडेटिव स्ट्रेस निर्माण हो सकता है. और घातक यूवी रेज है, इन्फ्लेमेशन है, इन्फेक्शंस है, कुछ इम्यूनोडेफिशिएंसीज है और सबसे महत्वपूर्ण है स्ट्रेस. अगर किसी भी कारणवश स्ट्रेस आता है तो वो शरीर में फ्री रेडिकल्स की संख्या को, प्रमाण को बढ़ा देता है और ऑक्सीडेटिव स्ट्रेस के लिए कारणीभूत है. अल्टीमेटली ये जो सर्कल है, ये जो एक में के ऊपर डिपेंडेंट है और इस वजह से जो प्रक्रियाएं होती है उसमें फ्री रेडिकल्स का प्रमाण जो बढ़ जाता है, उससे एजिंग है और कम्युनिकेबल, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जल्दी पकड़ में आ जाते हैं. तो ये ऑक्सीडेटिव स्ट्रेस जो है वो हमारे शरीर में पूरे ऑर्गन्स पे, पूरे शरीर पे उसका परिणाम दिख पड़ता है. जैसे ब्रेन में अगर ये ऑक्सीडेटिव स्ट्रेस है तो ब्रेन को जो क्षति पहुंचती है उससे अल्जाइमर डिसीजेस, पार्किंसन डिसीज है, मेमोरी लॉस है, डिप्रेशन, स्ट्रोक ऐसे दिखाई पड़ते हैं. फिर जो जॉइंट्स है उसमें आर्थरायटिस, रुमॅटिझम, ज्याला आपण सांधेदुखी म्हणतो किंवा सांध्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्याच्यामध्ये जाणून पडतात. गर्भावस्थेमध्ये देखील शिशु जेव्हा गर्भावस्थेमध्ये असतो त्यावेळेस प्री एक्लॅम्झिया म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ब्लड प्रेशर वाढणे आणि गर्भावस्थेमध्ये बाळाची वाढ व्यवस्थित न होणे असे देखील परिणाम त्याच्यामध्ये जाणून पडतात. लंग्स वरती अस्थमा, ब्रोंकाइटिस, किडनी में भी ग्लोमेरुलोनेफ्राइटिस, क्रॉनिक रीनल फेल्यूर है. आईज में, आंखों में जल्दी मोतीबिंद दिखाई पड़ता है या फिर रेटिनल डिसीज है, रेटिना को डैमेज हो जाता है, उस वजह से आईज को भी क्षति पहुंचती है. हार्ट को बहुत ज्यादा क्षति पहुंचती है और जो ब्लड वेसल्स होते हैं उनमें भी चेंजेस दिखाई पड़ते हैं. जैसे आर्टेरियोस्क्लेरोसिस है, एथेरोस्क्लेरोसिस है, यानी जो लिपिड्स है जो हमारे शरीर में बढ़ जाते हैं वो वहां पे डिपॉजिट होते हैं और वो ब्लड वेसल्स को नैरो कर देते हैं. तो हार्ट को वो ब्लड नहीं मिल पाता है, उस वजह से इस्चीमिया होता है, कार्डियोमायोपैथीज होते हैं और हाइपरटेंशन सबसे महत्वपूर्ण है, ये भी वो ऑक्सीडेटिव स्ट्रेस से रिलेटेड है. और जो मल्टी ऑर्गन इन्वॉल्वमेंट है जिसमें पूरे शरीर पे उसका जो असर दिखाई देता है, उसमें
डायबिटीज है, जल्दी डायबिटीज के सिम्टम्स दिखाई देते हैं, कम उम्र में डायबिटीज हो जाता है। इन्फ्लेमेशन है, यानी इन्फ्लेमेशन के जो साइंस होते हैं कि रेडनेस, वहां पे थोड़ा गर्मी बढ़ जाना, यानी टेम्परेचर होना, वहां पे जलन होती है, हे जे इन्फ्लेमेशन आहे, तर हे सगळे आतमधल्या ऑर्गन्स मध्ये पण होत असतं. इम्युन सिस्टीम वरती त्याचा खूप जास्त परिणाम होतो. आपली रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती अत्यंत कमी होऊन जाते आणि त्यामुळे फ्रिक्वेंट इन्फेक्शन्स होतात. सगळ्यात जास्त म्हणजे एजिंग, कमी वयामध्ये म्हातार होण्याची जी प्रक्रिया आहे ती कमी वयामध्येच सुरू होऊन जाते, कारण आपल्या पेशींवरती हे फ्री रॅडिकल्स हल्ला जो करतात त्याच्यामुळे अकाली केस पांढरे होणे, स्किनवरती रिंकल्स दिसणे, किंवा आपल्या पेशींमधला जो मांसपेशींमधला टोन आहे तो निघून जातो आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे अकाली वृद्धत्व देखील येऊ शकतो. तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस इतका घातक आहे आणि म्हणून हे फ्री रॅडिकल्स आपल्या शरीरात वाढू न देणे आणि ते तयार झाले असतील तर त्याला काढून निघणे अत्यंत महत्वाचं आहे. आता आपण पाहिलं की फ्री रॅडिकल्स आपल्या शरीराला किती मोठ्या प्रमाणावरती क्षती पोहोचवतात आणि त्याच्यामुळे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरामध्ये खूप आवश्यक आहे की या फ्री रॅडिकल्सना ते अटकाव करतील आणि म्हणून हे अँटीऑक्सिडंट्स या फ्री रॅडिकल्सना न्यूट्रलाइज करतात. आपल्या ऑक्सिडेटिव्ह डॅमेज जे झालेलं असतं त्याला रिपेअर करतात, आपल्या इम्युन सिस्टीम मजबूत करतात आणि आपल्या बॉडी सेल्सना डॅमेज पासून वाचवतात आणि महत्वाचं म्हणजे त्याचं जे अकाली वृद्धत्व येण्याचं जे या फ्री रॅडिकल्समुळे अकाली वृद्धत्व जे येतं त्याला ते अटकाव करतं, आपल्याला आयुष्य वाढवण्यासाठी मदत करतं आणि आपलं इम्युन सिस्टीम, आपलं इम्युन फंक्शन जे आहे, आपलं ऑर्गन फंक्शन्स जे इतरही ऑर्गन्स आहेत त्याला मजबूत करायचं खूप काम करतं. तर हे जे अँटीऑक्सिडंट्स आहेत हे काय करतात की हे जे फ्री रॅडिकल्स आहेत जे अनस्टेबल आहेत, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन जो नसतो, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यासाठी आपल्या स्वतः जवळचा एक इलेक्ट्रॉन त्या फ्री रॅडिकलला देतात, म्हणजे ते स्टेबल होतात आणि ते स्टेबल झाल्यामुळे फ्री रॅडिकल्स पुढची क्षती पोहोचवू शकत नाही, पुढची हानी करू शकत नाही. त्याच्यामुळे हे अँटीऑक्सिडंट्स जो खुद का एक इलेक्ट्रॉन वो फ्री रेडिकल को दे देते हैं और उसका जो घातक परिणाम है उसके लिए वो प्रतिबंध करते हैं, इसलिए ये एंटीऑक्सीडेंट्स बहुत जरूरी होते हैं. तो हम देखेंगे कि एंटीऑक्सीडेंट्स क्या है और ये कितने प्रकार के हैं. तो जैसे मैंने बताया था कि अपने शरीर में ही ऐसी प्रणाली होती है, ऐसे सिस्टम होती है कि जो फ्री रेडिकल्स हमारे नॉर्मल प्रोसेस में होते हैं तैयार, उनको वो न्यूट्रलाइज करते हैं, उनको वो निकाल देते हैं, स्कैवेंज करते हैं. तो उसमें से एंजाइम सबसे महत्वपूर्ण है. जो एंजाइम्स हमारे शरीर में है उस खास काम के लिए, जो फ्री रेडिकल्स जनरेट होते हैं उनको निकालने के लिए जो एंजाइम्स है वो है सुपरऑक्साइड डिस्म्यूटेज, कैटालेज और ग्लूटाथियोन परऑक्सीडेज. ये सबसे पहले ये एंजाइम्स उन फ्री रेडिकल्स को निकालने के लिए सहाय करते हैं. उसके बाद में हम जो खाने में से न्यूट्रिएंट एंटीऑक्सीडेंट्स लेते हैं वो न्यूट्रिएंट एंटीऑक्सीडेंट्स है बीटा कैरोटीन, अल्फा टोकोफेरॉल यानी विटामिन ई, एस्कॉर्बिक एसिड यानी विटामिन सी और सेलेनियम जो मिनरल है. बीटा कैरोटीन विटामिन ए का पहला रूप है जिसको हम प्रिकर्सर बोलते हैं, यानी बीटा कैरोटीन जो प्लांट सोर्सेस से हमें मिलता है उसका शरीर में जाके विटामिन ए में रूपांतरण होता है और ये बीटा कैरोटीन बहुत महत्वपूर्ण एंटीऑक्सीडेंट भी है. उसके बाद में खाने में ही जो हमें भोज्य पदार्थों में से कुछ ऐसे महत्वपूर्ण तत्व मिलते हैं जो न्यूट्रिएंट तो नहीं कहे जाते, लेकिन हाँ फंक्शनल फूड, फाइटोकेमिकल्स या न्यूट्रास्यूटिकल्स हम उनको बोल सकते हैं. तो ऐसे नॉन न्यूट्रिटिव एंटीऑक्सीडेंट्स भी होते हैं, जैसे कैरोटीनॉइड, कुछ पिगमेंट्स होते हैं, ये लाइकोपिन है, ल्यूटीन है, पॉलीफिनॉल्स, कैटेचिन्स, ये नॉन न्यूट्रिटिव एंटीऑक्सीडेंट है जो हमें हमारे भोज्य पदार्थों में से मिलते हैं. और इनके अलावा एंजाइम्स है, न्यूट्रिएंट्स है, नॉन न्यूट्रिएंट एंटीऑक्सीडेंट्स है, इसके अलावा भी कुछ सब्सटेंसेस ऐसे होते हैं जो एंटीऑक्सीडेंट्स का काम करते हैं. उनमें से कुछ प्रोटीन्स है, यूरिक एसिड, बिलीरुबिन, कोएंजाइम क्यूटेन, ऐसे बहुत सारे जो पदार्थ है वो भी एंटीऑक्सीडेंट्स का काम करते हैं, फ्री रेडिकल्स को निकालने का काम करते हैं. अभी हम देखेंगे कि एंटीऑक्सीडेंट्स जो है वो हमें हमारे कौन से भोज्य पदार्थों में से मिलते हैं. तो बीटा कैरोटीन जो विटामिन ए का रूप है, पहला रूप है,
जिससे शरीर में विटामिन ए तैयार होता है, वो बीटा कैरोटीन हमें येलो वेजिटेबल्स और ग्रीन लीफ वेजिटेबल्स में से ज्यादा मात्रा में मिलता है। पंपकिन जो है यानी पेठा हम जिसको बोलते हैं, कोहळ, आंबा, ऍप्रिकॉट्स आहेत, गाजर, पालक, पार्सली, म्हणजे सगळ्या ग्रीन आणि येलो व्हेजिटेबल्स जे आहेत त्याच्यातून आपल्याला बीटा कॅरोटीन प्रचुर मात्रामध्ये मिळतं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी म्हणजे ऍस्कॉर्बिक ऍसिड. ते ऍस्कॉर्बिक ऍसिड जे आहे ते खूप पोटेंट अँटीऑक्सिडंट आहे. तर हे जे आपल्याला मिळतं व्हिटॅमिन सी हे वॉटर सोल्युबल आहे. त्या आपल्याला सगळ्या प्रकारचे संत्र, मोसंबी, लिंबू, पेरू, आवळा, त्याच्यानंतर किवी फ्रुट्स, आंबा, ब्रोकोली, पालक, ढोबळी मिरची किंवा सिमला मिर्ची, स्ट्रॉबेरीज आणि इतरही बेरीज जे असतात, जो बेर कैटेगरी के जो फ्रूट्स होते हैं उनमें से भी हमें प्रचुर मात्रा में विटामिन सी मिलता है। विटामिन सी में एक बात हमेशा ध्यान रखनी चाहिए कि वाटर सोल्यूबल विटामिन होता है और ये जल्दी नष्ट भी होता है, वातावरण की वजह से ये जल्दी नष्ट भी होता है। तो हमेशा इसको फ्रेश ही लेना चाहिए, इसको हमेशा फ्रेश लेना चाहिए विटामिन सी को। विटामिन ई जो है ये फैट सोल्यूबल विटामिन है, तो ये हमें वेजिटेबल ऑयल में से मिलता है, जैसे बीट जर्म ऑयल है और बाकी भी जो वेजिटेबल सोर्सेस है उनमें से जो ऑयल मिलता है वो उन ऑयल में से हमें ये विटामिन ई मिलता है। बाकी नट्स में होता है तेलबिया किंवा इतरही जे आपण सुकामेवा ज्याला आपण म्हणतो, किशमिश वगळून त्याच्यामधून देखील आपल्याला विटामिन ए मिळतं. होल ग्रेन्स मधनं मिळतं, म्हणजे जसं कडधान्य आहे, तृणधान्य आहे, त्याच्यामधून देखील विटामिन ई आपल्याला प्रचुर मात्रामध्ये मिळतं. जे गहू आहेत, गव्हाला भिजत घातल्यानंतर त्याच्यामध्ये जे गवांकुर निर्माण होतात, त्या गवांकुरामध्ये विटामिन ई भरपूर प्रमाणामध्ये मिळतं आणि त्याच्यापासून जे तेल निघतं त्याला व्हीट जर्म ऑइल म्हणतात, त्याच्यामध्ये सुद्धा विटामिन ई भरपूर मिळतं. तर हे जे विटामिन ई आहे, एक लक्षात ठेवायचं की रिफाइंड ऑइल याच्यासाठी वापरायचं नाही. रिफायनिंग मध्ये त्याच्यातले सगळे जे महत्वाचे न्यूट्रिएंट्स आहेत, सगळे जे महत्वाचे तत्व आहेत ते काढून घेतात आणि मग ते पुन्हा ऍड करतात. त्याच्याऐवजी घाणीचं तेल किंवा फिल्टर्ड ऑइल हे नेहमी वापरले पाहिजे, तरच आपल्याला विटामिन ई आपल्याला आपल्या खाण्यातून मिळेल आणि त्याचा आपल्याला अँटीऑक्सिडंट म्हणून उपयोग करून घेता येईल. त्याच्यानंतर सेलेनियम हे एक मिनरल आहे, ते आपल्याला बरेचदा सागरी खाद्यपदार्थ जे आहेत, मासे किंवा इतर सी फूड आहे त्याच्यापासून मिळतं. लीन मीट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपले कडधान्य, तृणधान्य आहे त्याच्यापासून आपल्याला सेलेनियम मिळतं. लायकोपीन अत्यंत महत्वपूर्ण पिगमेंट आहे आणि ते आपल्याला टोमॅटो किंवा जांभळ्या गुलाबी रंगाचं जे द्राक्ष असतात आणि टरबूज आहे याच्यापासून आपल्याला लायकोपीन हा पिगमेंट मिळतो. एक टिपिकल टोमॅटो पिंक कलर जो ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे लायकोपीन. ते वॉटरमेलन म्हणजे टरबूज मध्ये पण असतं आणि टोमॅटो ते त्याचा अगदी चांगला सोर्स आहे, त्याच्यामुळे लायकोपीन आपल्याला रोजच्या आहारात टोमॅटोद्वारे घेण्यास काहीही हरकत नाही. ल्युटीन जे आहे ते सगळ्या आपल्या हिरव्या पालेभाज्या मधनं आपल्याला ल्युटीन मिळतं. त्याच्यानंतर आयसोफ्लेवोनॉइड्स जे आहे ते सोयाबीन, त्याच्या सोयाबीन पासून तयार केलेलं जे पनीर असतं त्याला टोफू म्हणतात, त्याच्यामध्ये पण असतं आयसोफ्लेवोनॉइड्स. सगळ्या डाळीमध्ये आयसोफ्लेवोनॉइड्स आहेत. वाटाणा, दूध याच्यापासून पण आपल्याला आयसोफ्लेवोनॉइड्स मिळतात. त्यानंतर फ्लेवोनॉइड्स जे आहेत ते वेगवेगळ्या चहा म्हणजे ग्रीन टी आहे, ब्लॅक टी आहे किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे जे चहा असतात त्याच्यातनं मिळतं. सिट्रस फ्रुट्स मधनं मिळतं. कांदा आहे, त्याच्यानंतर काही फळं आहेत जसं सफरचंद, त्याच्यापासून देखील आपल्याला फ्लेवोनॉइड्स मिळतात. त्या फळांमध्ये, व्हेजिटेबल्स मध्ये, ग्रीन टी मध्ये किंवा इतरही चहाचे जे प्रकार असतात त्याच्यामधनं आपल्याला फ्लेवोनॉइड्स भरपूर प्रमाणात मिळतात. पण याचा अर्थ असा नाही की चहा घेतला म्हणून आपल्याला अँटीऑक्सिडंट्स मिळाले, हे फार चुकीचं आहे. चहा कसा घेतो त्याच्याद्वारे ते अँटीऑक्सिडंट्स आपल्याला कसे मिळतात हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. जो आपण चहा तयार करतो, खूप उकळतो आणि मग त्याच्यामध्ये दुधासोबत उकळतो आणि मग तो घेतो, याच्यातनं आपल्याला फ्लेवोनाइड्स मिळण्यापेक्षा त्याच्यातनं जे घातक पदार्थ आहेत, टॅनिन वगैरे सारखे जे नॉन न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस आहेत ते जास्त मिळतात आणि चांगल्याच्या ऐवजी ते आपल्याला धोका सुद्धा पोहोचू शकतात. म्हणून अगदी कमी प्रमाणामध्ये जर आपण चहापत्ती वापरली, ब्लॅक टी मध्ये किंवा ग्रीन टी मध्ये किंवा चहाचे इतरही प्रकार आहेत, त्या कॅमोमाईल टी आहे, मॅचा टी आहे, या सगळ्यामधनं आपल्याला अत्यंत आवश्यक असे अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि आपल्या शरीराला त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर अँथोसायनिन हे जे एक टिपिकल जांभळ्या रंगाचं जे पिगमेंट आहे ते आपल्याला वांगी जी असतात, ब्रिंजल, त्या ब्रिंजल मध्ये जो टिपिकल कलर आहे किंवा त्या जांभळ्या रंगाची जी द्राक्ष आहेत
किंवा सगळ्या बेरीज आहेत त्या म्हणजे बोर प्रकारातली जी फळं आहेत त्याच्यापासून आपल्याला अँथोसायनिन्स मिळतात. जसं आपण आता विसरलो आहे, चारं आहेत आणि त्या येरोण्या वगैरे ज्या असतात त्या पण त्या रंगाच्या असतात, जांभळ्या रंगाच्या असतात आणि त्याच्यामधून प्रचुर मात्रेमध्ये आपल्याला अँथोसायनिन्स किंवा आणि इतरही पिगमेंट्स मिळत असतात जे अँटीऑक्सिडंट म्हणून खूप चांगलं काम करतात. त्याच्यानंतर काही पॉलिफिनॉल्स आहेत आणि हे पॉलिफिनॉल्स आपल्या स्वयंपाकघरामध्ये, आपल्या स्पायसेस मध्ये, आपल्या इतरही खाद्यपदार्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आढळून येतात. थाईम, ऑरेगनो, टर्मरिक, जिंजर म्हणजे हळद असेल किंवा आलं असेल आहे याच्यामध्ये सुद्धा हे प्रचुर मात्रेमध्ये पॉलिफिनॉल्स आढळतात. जसं टर्मरिकचा जर मी उल्लेख केला, हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं जे तत्व असतं ते तत्व जे आहे ते पोटेंट एंटीऑक्सीडेंट है। उसमें से उसकी एंटीऑक्सीडेंट एक्टिविटी जो है वो बहुत ही ज्यादा पावरफुल एंटीऑक्सीडेंट करके वो है। इसलिए हम पता है कि जब हमें इन्फेक्शंस हो जाते हैं या फिर कुछ ऐसे हमारे ऊपर ऐसे कंडीशंस आते हैं तो हम ज्यादातर हल्दी प्रेफर करते हैं। तो ये जो हल्दी है उसमें कर्क्यूमिन नाम का जो एंटीऑक्सीडेंट है वो बहुत ही ज्यादा क्रियाशील एंटीऑक्सीडेंट है। जिंजर में भी एंटीऑक्सीडेंट है और हमारे खाने में भी जिंजर जो अदरक होता है वो हमेशा खाने में रहता है, तो उससे अगर हमें एंटीऑक्सीडेंट लेते ज्यादा उसको उसका उपयोग जो है, जो सही तरीके से उपयोग है वो करना चाहिए। और ये पॉलीफिनॉल्स की अभी बात चली है, तो अब जैसे मैंने बताया था कि शिमला मिर्च में भी जो विटामिन सी है उसके अलावा उसमें कैप्साइसिन नाम का भी और एक पॉलीफिनॉल होता है जो एंटीऑक्सीडेंट का काम करता है। तो ऐसे जो पदार्थ है, हमारे जो पदार्थ है उसमें न्यूट्रिएंट्स भी मिलते हैं, पॉलीफिनॉल्स जैसे हमें, और फंक्शनल जो कंपोनेंट्स है उसमें वो रहते हैं जो एंटीऑक्सीडेंट करके काम करते हैं। तो हमारे खाने में ये सब चीजें होनी ही चाहिए तो ही हमें उसका फायदा होगा। जैसे आजकल प्रचलन है कि सिर्फ रोटी खा लेना या फिर रोटी के ऊपर तेल लगा के या फिर कुछ ऐसे पदार्थ ले लेना, उससे हमें कुछ नहीं मिलता है। खाने में अगर हमें एंटीऑक्सीडेंट्स लेने हैं तो ज्यादातर हमें ग्रीन वेजिटेबल्स है या फिर येलो वेजिटेबल्स है, वेजिटेबल्स, फ्रूट्स, इनका उपयोग जो है वो अधिक मात्रा में करना पड़ेगा। कम से कम 5 से 9 सर्विंग तक हमें वेजिटेबल्स लेने पड़ेंगे। सिंपल सा है, अगर हम रोज सैलेड लेते हैं तो टोमेटो भी उसका एक हिस्सा हो सकता है, टोमेटो का सूप भी बना सकते हैं, टोमेटो सैलेड के रूप में भी ले सकते हैं, और कम से कम प्रोसेसिंग करके हम अच्छा उसका उपयोग हमारे शरीर के लिए एंटीऑक्सीडेंट्स के लिए कर सकते हैं। ज्यादा से ज्यादा ग्रेन्स ले सकते हैं, स्प्राउट्स ले सकते हैं, और ये जो कड़धान्य होते हैं, तृणधान्य होते हैं, उनमें जो स्प्राउट्स है या फिर हम जैसे देखते हैं कि दालों में आइसोफ्लेवोनॉइड्स भी होते हैं, तो अपार्ट फ्रॉम गिविंग प्रोटीन्स और उसके जो भी महत्वपूर्ण उससे विटामिन मिनरल्स भी मिलेंगे, तो ये जो तत्व होते हैं फ्लेवोनॉइड्स है, आइसोफ्लेवोनॉइड्स है, पॉलीफिनॉल्स है, ये सब हमें उनमें से मिल जाएंगे। ये जो छोटे छोटे यानी उनके गिनने में अगर हम जाएंगे तो ये बहुत ही माइक्रोग्राम्स में हम उसको ले सकते हैं, माइक्रो मिलीग्राम्स में वगैरह। तो ये जो पिगमेंट्स होते हैं, ये जो तत्व होते हैं, ये भले ही कम मात्रा में हमें चाहिए होते हैं, लेकिन उनका काम, उनके गुण ये बहुत बड़े होते हैं। तो एंटीऑक्सीडेंट्स उनका जो काम होता है कि वो एंटीऑक्सीडेंट प्रॉपर्टी देते हैं या फिर वो हमारे शरीर में से फ्री रेडिकल्स को निकाल देते हैं, ये बहुत ही बड़ा काम है। हमें वो लॉन्जिटिविटी के लिए, यानी हमारी उम्र बढ़ाने के लिए, एजिंग प्रोसेस को डिले करने के लिए, जो अलग अलग टाइप के इन्फेक्शंस होते हैं, बार बार इन्फेक्शंस होते हैं, और जो बहुत ज्यादा घातक रोग होते हैं, हार्ट डिसीज होते हैं, डायबिटीज होते हैं, स्ट्रोक होते हैं, उनसे दूर रखने का काम हमें ये एंटीऑक्सीडेंट्स प्रोवाइड करते हैं। तो ये एंटीऑक्सीडेंट से खुद हमें बहुत बड़ा संरक्षण देते हैं। इसीलिए अगर हमारे आहार में विटामिन सी, विटामिन ई, बीटा कैरोटीन और ये सब तत्व रहे, मिनरल्स रहे, क्योंकि जो जिंक है, कॉपर है, मैंगनीज है, ये जो मिनरल्स है, ये जो मैंने एंजाइम सिस्टम बताई थी कि सुपर ऑक्साइड डिस्म्यूटेज है, कैटालेज है, ग्लूटाथियोन पेरोक्सिडेज है, उन एंजाइम्स में ये मिनरल्स काम आते हैं। उनको एंजाइम्स काम करने के लिए ये कॉपर, जिंक, मैंगनीज भी आवश्यक होते हैं, जो हमें फ्रूट्स, वेजिटेबल्स, सीरियल्स, मिलेट से मिलते हैं। तो खाने में सारे फूड ग्रुप्स अगर हो तो हमें एंटीऑक्सीडेंट्स मिलेंगे, और उससे ज्यादा ताजा हरी सब्जियां, ताजा फ्रूट्स अगर हम लेते हैं
तो ज्यादा प्रचुर मात्रा में हमें एंटीऑक्सीडेंट्स हमें मिलेंगे और हमारे शरीर की जो सिस्टम है, जो शरीर में के अंदर जो है वो सुचारू रूप से चलते रहेंगी, फ्री रेडिकल्स ज्यादा हावी ना हो पाएंगे और हमारे इम्यून सिस्टम भी मजबूत रहेंगी। जो आने वाले जो हमेशा हमें अलग अलग डिसीजेज आते हैं, जैसे अभी कोविड का डिसीज जो आया है, जो पैंडेमिक है, उसके अलावा भी बहुत ज्यादा इन्फेक्शंस नए नए आते रहते हैं। तो इनसे लड़ने के लिए और नॉन कम्युनिकेबल डिसीजेस को भी दूर रखने के लिए एंटीऑक्सीडेंट्स आहार में लेने के लिए हमें आहार में पूरे फूड ग्रुप्स लेने पड़ेंगे, ऐसा मैं हमेशा इंसिस्ट करूंगी। सो हैव ऑल द फूड इन योर डाइट। जो रेनबो फूड्स हम बोलते हैं, जो अलग अलग कलर के होते हैं, अलग अलग प्रकार के फूड्स होते हैं, ज्यादातर रॉ फॉर्म में जो होते हैं, सैलाड फॉर्म में जो होते हैं, ज्यादा प्रक्रिया न किए हुए जो पदार्थ होते हैं, सूप फॉर्म में ले सकते हैं या और भी अलग अलग फॉर्म में ले सकते हैं। अगर वो हम लेते हैं तो एंटीऑक्सीडेंट प्रॉपर्टीज हमें मिल जाती है और हम उसका अच्छे से उपयोग शरीर के लिए कर सकते हैं। तो एंटीऑक्सीडेंट्स खाने का बहुत ही जरूरी हिस्सा होना चाहिए। हेल्थ के लिए तो एंटीऑक्सीडेंट्स बहुत आवश्यक है ही। उससे जैसे मैडम ने पहले बताया कि एंटरप्रेन्योर अपॉर्चुनिटीज भी उससे तैयार होती है, यानी करियर पाथ उससे हमें वो उसका उपयोग करके हम अपना करियर भी बना सकते हैं। तो मैंने कुछ उदाहरण यहाँ पे दिए हुए हैं कि एंटरप्रेन्योरियल अपॉर्चुनिटीज हम एंटीऑक्सीडेंट्स के जरिए कैसे पा सकते हैं। जो मैंने अभी बताया आपको कि ऐसे सोर्सेस होते हैं एंटीऑक्सीडेंट्स के, तो वो एंटीऑक्सीडेंट्स के सोर्सेस जो है उनका उपयोग करके हम अपना स्टार्टअप में जा सकते हैं, एंटरप्रेन्योरशिप स्टार्ट कर सकते हैं या उनसे बिजनेस करके हम अपना करियर भी बना सकते हैं। जैसे सबसे पहले मैंने लिखा है आंवला। तो आंवला जो है, आंवला सबको पता है कि विटामिन सी का सोर्स होता है और उसमें कोई भी फॉर्म में अगर आंवला लेते हैं तो उसके ऊपर विटामिन सी जो है वो वैसे ही रहता है। जैसे मैंने बताया कि वो विटामिन सी वाटर सोल्यूबल है, इसलिए वो जल्दी नष्ट हो जाता है वातावरण संपर्क में आने से, हीट के संपर्क में आने से वो नष्ट हो जाता है। आंवला में ऐसी परिस्थिति नहीं है, वो टिके रहता है उसका विटामिन सी। तो आंवला के प्रोडक्ट्स बहुत ज्यादा डिमांड में भी रहते हैं। तो आंवला अलग अलग चीजों में डलता भी है, उससे अलग अलग प्रोडक्ट्स भी बनते हैं। तर आवळ्याचे जे प्रोडक्ट्स आहेत, जसं आवळा सुपारी आहे, कॅन्डी आहे, आवळ्याचं लोणचं आहे, च्यवनप्राश बनवणं आहे, आणखीन आवळ्याचं बरंच काही मुरब्बा वगैरे बनवता येतो। तर आवळ्याचे जे प्रोडक्ट्स आहेत ते आवळ्याचे प्रोडक्ट्स याच्यापासून देखील बरेच जण पुढे जाऊ शकतात, ऍज अ करिअर पाथ किंवा एंटरप्रेन्युअर अपॉर्च्युनिटीज त्याच्यापासून निर्माण होतात। आणि आवळ्याचं प्रक्रिया करण्यासाठी या होम प्रक्रिया, त्याला काही कुठली मशिनरी फारशी वेगळी लागत नाही। सनलाईटचा उपयोग करून आपण ते आवळ्याचे प्रोडक्ट्स हे तयार करू शकतो। त्याच्यानंतर टर्मरिक जे आहे म्हणजे हळद, हळद सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचं एंटरप्रेन्युअरल अपॉर्च्युनिटीज त्याच्यामध्ये आहे। ऑर्गॅनिक हळद, ओली हळद असो किंवा सुकी हळद असो, ते आज बरीच डिमांड मध्ये असते। ऑर्गॅनिक हळदीला खूप प्रचंड मागणी आहे आणि त्याच्यामुळे हळद या प्रकारात म्हणजे ती कशी सोर्स करायची, त्याचं मार्केटिंग कसं करायचं किंवा हे सगळ्यात महत्वाचं आहे। कुठलंही एंटरप्रेन्युअरल व्हेंचर जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा आपल्याजवळ आयडियाज असतात, पण ते मार्केटिंग स्ट्रॅटेजी नसते। सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, आपले टार्गेट ग्रुप कोणते आहेत ते बघून आपण त्या जर आपण त्याचं प्लॅटफॉर्म त्याला निर्माण करून ते प्रॉडक्ट पुढे घेऊन गेलो तर नक्कीच त्याला रिस्पॉन्स चांगला मिळतो। तर हळद जी आहे ती सगळ्यांनाच लागते, रोज घरी लागते किंवा आजकाल त्याचं हळदीचं दूध, लाटे वगैरे सारखे प्रकार आहेत। ऑर्गॅनिक हळदीला मागणी आहे, तर हे सुद्धा एक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये सगळेजण पुढे जाऊ शकतात। त्याच्यानंतर टोमॅटो जे आहे, टोमॅटो चिपर रेटला अवेलेबल असतं, सदा सर्व काळ म्हणजे पूर्ण वर्षभर अवेलेबल असतं आणि त्याच्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो। सॉस, केचप आहे, टोमॅटो वाळून आपण त्याची पावडर तयार करू शकतो आणि ते पावडर आपण शेव आहे किंवा इतर पदार्थ आहे त्याच्यामध्ये घालून देखील आपण त्याचे पदार्थ तयार करू शकतो, ते पदार्थ विकू शकतो। किंवा टोमॅटोची ड्राय पावडर ही आपण एखाद्या मोठ्या फॅक्टरीला, जे फूड मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्याला सुद्धा आपण ती जास्त प्रमाणात लागत असेल तर ती टोमॅटोची पावडर आपण त्याला प्रोव्हाइड करू शकतो। ऍग्रिकल्चर प्रोड्यूस जे आहे आणि जे अँटीऑक्सिडंट रिच आहे, त्याला जसा आता भाव नसताना ते फेकण्याच्या ऐवजी इफ वी ट्राय टू प्रोसेस देम, म्हणजे त्याला वाळवलं, त्याच्यापासून पावडर तयार केली तर ते एक चांगलं क्षेत्र ओपन होतं आणि ऑफकोर्स त्याला चांगलं
मार्केट देखील आहे आणि असे प्रयोग हे पश्चिम महाराष्ट्रात होताना आपण पाहिलेले आहेत. तर टोमॅटो जे आहे, आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे टोमॅटोतलं जे अँटीऑक्सिडंट आहे ते जर थोडंसं त्याला हीट प्रक्रिया केली, म्हणजे त्याला थोडं शिजवलं किंवा त्याच्यावरती थोडी हीट दिली, तर ते त्याचं अँटीऑक्सिडंट त्याचं जे आहे तर ते जास्त चांगल्या तऱ्हेने आपल्या शरीरामध्ये वापरल्या जातं. त्याच्यामुळे आपण ह्या प्रकारे देखील टोमॅटो जे लायकोपिन पिगमेंट आहे ते या पदार्थांमधनं देखील आपल्याला मिळू शकतं. सो त्याच्यानंतर गाजर, तो गाजर का जो चिप्स है वो आजकल बहुत ट्रेंडिंग में है, बहुत डिमांड है उसके लिए. तो गाजर के चिप्स बना सकते हैं, उसके ड्राइड प्रोडक्ट्स बना सकते हैं. तो महाराष्ट्रीयन्स में सांडगे नावाचा एक पदार्थ असतो, तर ते सांडगे देखील टोमॅटो, त्याच्यानंतर कोहळं म्हणजे भोपळा जो असतो, आणि कॅरेट्स म्हणजे गाजर, ह्याच्यापासून ते बनवले जातात. ते सनड्राईड केले आणि ते जेवणाच्या वेळेस तोंडी लावण्यासाठी सांडगे बरेचदा वापरले जातात. तर ह्याचं देखील चांगला पॅक करून जर मार्केटमध्ये ठेवलं आणि ते मागणीप्रमाणे पुरवठा करता आला तर हे देखील क्षेत्र खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर नट्स अँड ऑइल सीड्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे जे मेवे आहेत, ऑइल सीड्स आहेत, तेलबी आहेत, त्याच्यापासून आपण चटणी वेगवेगळ्या प्रकारचे तयार करू शकतो, लाडू तयार करू शकतो. आणि त्याला आजकाल रोगप्रतिकारक क्षमता त्याच्यामध्ये चांगली असल्यामुळे या लाडवांना देखील खूप मागणी आहे. तर याचा सुद्धा एक बिझनेस व्हेंचर म्हणून आपण त्याचा विचार केला पाहिजे. त्यानंतर ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत, त्या हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत त्यांचा ड्राय पावडर्स म्हणजे शेड ड्राईंग करून त्याचा आपण ग्रीन कलर प्रिझर्व करू शकतो. आणि त्याचा ड्राय पावडर करून आपण जर वेगवेगळ्या करी थिकनर्स म्हणून त्याला वापरू शकतो किंवा आणखीन वेगळ्या पावडर्स म्हणून वापरू शकतो. फ्रुट्स जे आहेत ते फ्रुट्सचे स्लायसिंग करून त्याचे चिप्स बनवणं किंवा त्याचे पावडर्स बनवणं आणि ते पावडर सातू सारख्या पदार्थांमध्ये घालण्याचे प्रयोग आम्ही केलेले आहेत आणि ते खूप चांगले ऍक्सेप्टेबल आहेत. आणि हे एक याच्यामध्ये आपण भरपूर या क्षेत्रामध्ये भरपूर संधी आहे. फक्त आपल्याला आपल्या क्षमता ओळखून रॉ मटेरियल आपल्याला ते करता येईल हे जर ओळखलं तर याच्यामध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात. होलग्रेन्स मध्ये पण स्प्राउट्स, अगदी फ्रेश स्प्राउट्स, त्याला पण खूप डिमांड आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे मल्टीग्रेन फ्लोअर्स जे आहेत ते मल्टीग्रेन फ्लोअर्स पण आपण तयार करू शकतो. आणखीन होलग्रेन्सचा विषय आल्यामुळे मी सांगते की गव्हाचा चीक जो आहे तो व्हिटॅमिन ई त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं. असं गव्हाचं चीक आहे किंवा गव्हांकुर जे आहे ते वाळवून जर आपण त्याची पावडर केली, वेगवेगळ्या मिठायांमध्ये आपण ते घालू शकतो किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपण घालू शकतो. तर ह्या प्रकारे त्याच्या एंटरप्रेन्युअल अपॉर्च्युनिटीज आहेत. तर अँटीऑक्सिडंट जे आहेत ते आपल्या हेल्थसाठी पण चांगले आहेत आणि आपल्याला ऍज अ करिअर पाथ म्हणून चूज करायला आपल्याला वेगवेगळे नवीन नवीन व्यावसायिक क्षेत्रांमध्ये जायला देखील खूप उपयोगी आहे. तर माझं एकच शेवटी सांगणं आहे, एक टेक होम मेसेज हाच आहे की रोज भरपूर सगळे फूड ग्रुप्स खा, वेगवेगळ्या रंगाचे फूड्स घेतले पाहिजे आणि रॉ फॉर्म मध्ये म्हणजे कच्च्या फॉर्म मध्ये जर तुम्ही फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स घेतले तर आपल्याला भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळतील. आपण स्ट्रेस फ्री राहू. स्ट्रेस आलं त्याला देखील ते फाईट करण्यासाठी खूप आवश्यक राहणार आहे. तर सगळ्यांनी असे अँटीऑक्सिडंट रिच डाएट घ्यावं आणि एंटरप्रेन्युअल अपॉर्च्युनिटीज साठी देखील या अँटीऑक्सिडंट्सचा विचार करावा आणि हे त्याचं महत्व आहे ते लोकांपर्यंत घेऊन जावं. हाच शेवटी मेसेज देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू. तर आज आपल्याला डॉक्टर वैशाली धनविजय यांनी इतकं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे की मला असं वाटतं की एखादी व्यवसाय करायला हे मार्गदर्शन बघून विद्यार्थी नक्कीच उद्युक्त होतील आणि ते स्वतःचा व्यवसाय करू लागतील. तर अशा या धनविजय मॅडमनी आपल्याला इथे येऊन मार्गदर्शन केलं. अँटीऑक्सिडंट काय आहे आणि ते शरीरात गेल्यानंतर आपल्याला कसा त्रास होतो आणि ते पळवण्यासाठी फ्री रॅडिकल्स जे आहे ते शरीरात तयार झाल्यानंतर अँटीऑक्सिडंट त्याच्यावर कसे मात करतात आणि त्यातून आपण आपला बचाव कसा करतो, आपलं शरीर आतून मेकॅनिझम कसं करत असते यावर यांनी भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर करिअर, या सगळ्या खाद्यपदार्थापासून आपण आपलं करिअर बनवू शकतो. म्हणजे एक व्यवसाय सुरू करून नोकरीच्या मागे न लागता एक ऑपॉर्च्युनिटी आहे घरबसल्या आपल्याला उद्योग करण्याची. हे सुद्धा यांनी या आपल्या मार्गदर्शनामधून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तसे या मॅडमचे मी खूप खूप आभारी आहे. तसेच आज आपल्याला इथे
या तीनही महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हा कार्यक्रम घेण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सीपीएन बेरार कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद बारहाते, दयानंद आर्य कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर श्रद्धा अनिल कुमार आणि नबीराम महाविद्यालय काटोलचे प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार नवीन यांचेही मी इथे आभार मानते. तसेच आज आपण हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे तो संयुक्त विद्यमाने सीपीएन बेरार कॉलेज, दयानंद आर्य महाविद्यालय आणि नबीराम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या. यांच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट जे आहेत प्रेरणा रत्नपारखी मॅडम यांचे मी इथे आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम आम्हाला उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर सुजाता साखरे मॅडम यांचे मी आभार मानते की त्यांनी सुद्धा आपल्याला ही संधी उपलब्ध करून देण्याची एक वाट दाखवलेली आहे. आणि या कार्यक्रमाचे खरोखरच मी आभार मानते की या 7 दिवसीय कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयाअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी आपल्या करिअरमध्ये या सगळ्या फूड अँड न्यूट्रिशनच्या माध्यमातून हातभार लावावा आणि त्याचबरोबर आपले आरोग्य चांगले राखावे आणि या कोरोनाच्या महामारीतून बाहेर येण्यासाठी आपले इम्युनिटी पॉवर कसे वाढवावे याबद्दल तर मॅडमनी आपल्याला सांगितलेलंच आहे. तर या सगळ्या माध्यमातून आज आपल्याला एक उत्कृष्ट वक्ता लाभलेला, त्याबद्दल मी खरोखरच आयोजकांचे आणि मॅडमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम.